नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. जन्म नक्षत्र गोचर का महत्वाचे? मंडळी, ज्योतिषीय कुंडली शास्त्राचा आधार किंवा त्याचं सहाय्य आपल्याला कशासाठी हवं असतं? तर आपल्याला प्राप्त वर्तमानामध्ये जे काही आपली दैनंदिन कार्य असतात त्या कार्यामध्ये शुभता अशुभता याचं म्हणजे स्पष्टपणे एक दिशानिर्देश अपेक्षित असतात. आजचा दिवस मला शुभ आहे का? तर मग ह्या दिवशी मी अमुक एक कार्य करू का, की करता येईल का? बरोबर नाही? त्यासाठीच पाहतो की नाही आपण. बाकी इतर दुनियादारीमध्ये आपण जे म्हणतो की हे अशुभ आहे आणि हा ग्रहयोग अशुभ आहे आणि ते अमुक आहे तमुक आहे, हे सगळं काही कामाला येत नाही. कारण ग्रह नक्षत्र गोचर जी आहे प्रत्येक वर्तमानातली, ती तिचं कार्य करणार आहे की नाही. मग त्या कार्यामध्ये कुठल्या उपायाने तुम्ही बदल घडवणार आहात आणि एखाद्या ग्रहस्थितीला, ग्रह नक्षत्रांच्या किंवा युतींच्या स्थितीला तुम्ही दोष म्हणून ठरवणारे तुम्ही कोण आहात? काय पात्रता आपली? त्या नैसर्गिक सत्याला आपण दोष म्हणून ठरवायचं आहोत. तो दोषयुक्त परिणाम, जर तो ग्रहयोग दोषी असेल, दोषयुक्त असेल, दोषी ठरणारा असेल, त्रासदायक ठरणारा असेल, तर त्याचा परिणाम सर्वांवर झाला पाहिजे की नाही. येते लक्षात? इथेच काय समोर येतं, तर प्रत्येक ग्रह नक्षत्राला शुभ अशुभ दोन्ही बाजू आहेत. प्रत्येकाची गुणधर्म, तत्व, स्वभाव ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या कार्यरत होऊन फलित समोर येत असते की नाही. तसंच प्रत्येक फलिताचं विषय हे वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रह गोचर स्थितीच्या स्थानानुसार. हे तर आपण जे माझ्या पेजवरती तुम्ही जर पाहिलं तर पोस्टमध्ये तुम्हाला दिसेलच, ते वाचायला मिळेल किंवा व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ऐकता येईल, ते पाहता येईल. तर जन्म नक्षत्र गोचरी या सगळ्या गदारोळातून तुम्हाला सहजपणे योग्य ते तुमच्यासाठी योग्य ठरणारं मार्गदर्शन करते की नाही. मग तिच्याकडे पहा ना. त्या तुमच्या स्वतःच्या कुंडलीच्या जन्म नक्षत्र गोचरीचा ऐका, तिचं मार्गदर्शन घ्या. त्या जन्म नक्षत्र गोचरीच्या मार्गदर्शनानुसार चाला तुम्ही. तुमचं दैनंदिन नित्यकर्म हे तुमच्या जन्म नक्षत्राच्या नक्षत्र गोचरीप्रमाणे म्हणजे तुमच्या नियोजनात घ्या. सहजतेने तुम्ही तुमचं दैनंदिन जीवन जगू शकताय, तेही सुख समाधानाने आणि यशाची हमी ठेवत. कारण तुमची जन्म नक्षत्र गोचर ज्यावेळेस म्हणते ना की अमुक अमुक नक्षत्र तुम्हाला अशुभ आहे आणि ते नक्षत्र ज्या दिवशी असेल त्या दिवशी जर तुम्ही एखादं महत्त्वाचं कार्य टाळलं तर त्या कार्यात उद्भवणारा त्रास, त्या कार्यात उद्भवणारी अपयश हे सहजपणे टाळता येईल की नाही. आणि हेच सहाय्य आपल्याला कुंडली शास्त्राच्या माध्यमातून घ्यायचं हवं असतं की नाही. तेच अपेक्षित असतं ना. मग आपल्याला जे अपेक्षित आहे त्यालाच आपण बगल देतोय. या फालतूच्या अमुक एक ग्रह अशुभ आहे, अमुक एक ग्रह शुभ आहे, अमुक एक नक्षत्र ग्रहयोग हे शुभ आहे आणि अशुभ आहे. कशासाठी? हा सगळा सावळा गोंधळ आहे तो. ज्योतिषीय कुंडली शास्त्र हे कुंडलीनुसार पाहायला हवं आहे. त्या जन्म नक्षत्र गोचरीने जे सांगितले त्यानुसारच तुमच्या आयुष्यामध्ये घटना प्रसंग घडत असतात, तशीच फलित तुम्हाला लाभत असतात.
येतं लक्षात? तुमच्या कुंडलीतले विषय हे सगळ्यांच्या कुंडलीतल्या विषयाशी संधान बांधत नाहीत. तुमचे विषय तुमचे असतात. एखादा ग्रह जर तुम्हाला अशुभ ठरत असेल तर याचा अर्थ असा नव्हे की तो सगळ्यांनाच अशुभ ठरतोय. ही शुभ अशुभता ठरवायचं काम तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने लीलया पेललेलं आहे आपल्या खांद्यावरती. आणि त्याच पद्धतीने तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला मार्गदर्शन करतेय, पण तुम्ही पाहत नाही त्याच्याकडे. बरोबर ना? खैर, ही तुमची चूक नाही आहे, कारण आत्तापर्यंत ज्या ज्या महाभागांनी हे शास्त्र मांडण्याचा प्रयत्न केला, शिकवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या महाशयांनी ही सहज सोपी पद्धती जाणीवपूर्वक टाळलेली आहे. तिला महत्त्व नाही दिलं. आता जास्त म्हणजे एखाद्यावरती ताशेरा ओढण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे, कारण त्यांच्या कर्मभोगात आपल्याला सहभागी व्हायचं नाही आहे. आपल्याला जे सद्गुरू कृपेने जे कार्य दिले त्या कार्याकडे आपल्याला त्याच सद्गुरू कृपेने पाहायचं आहे आणि चांगलं पेरण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर ना? तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातले अगदी तासात तासाचे वेळ शुभ आहे की अशुभ आहे हे सांगते. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर आपल्या दैनंदिन जीवनाचं, आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनाप्रसंगांचं नियोजन आपण केलं तर आपल्याला आपल्या जीवनातील नकारात्मकता, अपयश, त्रास हा सहजपणे टाळता येऊ शकतो किंवा त्याच्यावरती एक नियंत्रण राखू शकतो आपण. येते लक्षात? सहज सोपं आहे की नाही? तुम्हाला काय करायचंय? फक्त तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेले अशुभ ठरणारे 9 नक्षत्रांचं फक्त नोंद ठेवायची आहे. त्या 9 नक्षत्रांना सहजपणे कसं संतुलित राखता येईल, कारण त्यांना संतुलित राखलंच पाहिजे ना आपल्याला, कारण त्यांना टाळता तर येत नाही आपल्याला. त्या अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांच्या कार्यप्रणालीला आपल्याला थोपवता येत नाही, किंवा त्या नक्षत्रांची जी फलिताची म्हणजे त्या फलिताचा जो मर्यादित कालावधी आहे त्या कालावधीला आपल्याला पुढे मागे करता येत नाही किंवा टाळता येत नाही आहे. म्हणजे तो अशुभता देखील भोगायचीच आहे ना आपल्याला. मग त्या अशुभतेला सहजपणे शुद्ध संतुलित प्रमाणामध्ये, शुद्ध संतुलित पद्धतीमध्ये जर आपल्याला राखता आलं तर किती योग्य होईल. तुम्हाला काय संतुलित राखायचंय, कुठल्या नक्षत्राला सांभाळायचंय, त्यातली मेख आणि मेख ती तुमची जन्म नक्षत्र गोचर तुम्हाला सांगते ना. आत्ता सांगत नाहीये, जन्मापासून सांगतेय. लक्षात येते का महत्वाची जन्म नक्षत्र गोचर आहे ती? अहो, साधा विचार आहे. आपल्या आयुष्यातील, आपल्या चलित जीवनातील अशुभता मला जर पडताळून पाहता आली किंवा अशुभता कळली अगोदरच, तर मी त्या अशुभतेला टाळू शकतो की नाही? हे झालं वरवरचं, म्हणजे दैनंदिन. पण असं आपण जर संपूर्ण ग्रह गोचरीचा जर विचार केला तर त्या आपलं म्हणजे प्रत्येकाला आपापल्या जन्म नक्षत्रानुसार लाभणारी जी अशुभता आहे ती अनेक विषयांमध्ये, अनेक मार्गांमध्ये, अनेक माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते. सगळ्यालाच आपण टाळू शकत नाही किंवा सगळ्यांवरतीच आपण केंद्रित होऊ शकत नाही. त्यासाठीच जन्म नक्षत्र गोचरीचे ग्रह संस्कार, ऊर्जा संस्कार आपण स्वतःवरती घडवणे दैनंदिन पातळीवर ते महत्वाचं ठरतं. जसं आपण बोलतो ना की आपल्या डिफेन्स सिस्टममध्ये, म्हणजे आपल्या
जे संरक्षण खातं आहे आपलं देशाचं, त्याच्यामध्ये बघा प्रत्येक सीमेवरती अँटी मिसाईल सिस्टम बसवलेली असते. म्हणजे दुसऱ्या देशातून कोणीही कुठल्याही पद्धतीचं मिसाईल जर आपल्यावरती सोडलं, त्याला आपण असं समजू की ते मिसाईल म्हणजे काय, तर आपल्या कुंडलीतील अशुभता. म्हणजे कुठल्याही विषयाअंतर्गत, कुठल्याही ग्रहाच्या माध्यमातून, ग्रहाच्या नक्षत्राच्या माध्यमातून, त्या नक्षत्राच्या चरणाच्या माध्यमातून, किंवा ते ग्रह नक्षत्र चरण ज्या राशीतून येत आहेत, ज्या राशीत आहेत, ज्या स्थानात आहेत, त्या स्थानातील विषयाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती नकारात्मकता जर येत असेल, तर ती आपल्याला सगळीच समजत नाही ना. मग अशा वेळेस एकच पर्याय उरतो आपल्याकडे, की सरसकटपणे आपल्याला त्या अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांच्या ऊर्जांना 24 तासासाठी अविरत, म्हणजे आपण बोलतो ना 24/7, 24 तास, 7 दिवस, आठवडाभर, 24 तास आपल्याला त्या नक्षत्रांच्या अशुभतेपासून संरक्षण कवच धारण करायचं आहे. आणि ते धारण करणं म्हणजेच नक्षत्र ग्रहांच्या ऊर्जेचे संस्कार आपलेसे करायचे, सहज पद्धतीतून, सहज सोप्या पद्धतीतून. आणि हेच महत्त्वाचं, आवश्यक, गरजेचं कार्य दिव्य ऊर्जा नक्षत्र आराध्य वृक्षांची जी सिद्ध तेलार्क आहेत ते साधतात. दिव्य ऊर्जाची आमची जी दिव्य ऊर्जा ही आमची हा रजिस्टर्ड ब्रँड आहे. आणि त्या रजिस्टर्ड ब्रँडच्या अंतर्गत आम्ही नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची तेलार्क तयार केलेली आहेत. ती तेलार्क तुम्हाला सहज सोप्या दैनंदिन पातळीवरती तुम्हाला वापरायची आहेत, अँटी मिसाईल सिस्टम म्हणून. अँटी मिसाईल सिस्टम म्हणजे काय, तर ती तेलार्क तुम्हाला फक्त डोक्यावरती आणि नाभीवरती लावायची आहेत, काही थेंब, जेणेकरून त्या थेंबातली ऊर्जा तुमच्या शरीराभोवती एक संरक्षण कवच निर्माण करून ठेवेल ऊर्जा पातळीवरती. बरोबर आहे. हे मी काही म्हणजे परिकथेतलं सांगत नाही आहे, हे वैज्ञानिक सत्य तुमच्या समोर उजागर करतोय. आपण त्यासाठी वेगवेगळ्या पातळी, म्हणजे आधुनिक वैज्ञानिक साधनांच्या माध्यमातून, अथक संशोधनातून ह्या गोष्टी पडताळून पाहिलेल्या आहेत. आणि पडताळून पाहिल्यानंतर त्याचं महत्त्व जाणून घेऊन मग ते तुमच्यासमोर, तुमच्या संरक्षणासाठी, तुमच्या सहजतेसाठी, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जीवन जगताना सहज सोप्या पद्धतीने आणि सकारात्मक दृष्टीने जगावं म्हणून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं शरीर, आत्मा, मनबुद्धी, विचार हे 24 तास सकारात्मक दृष्टीने कार्यरत राहावेत म्हणून याची निर्मिती साधून तुमच्यापर्यंत आणून दिलेली आहे. तुम्हाला फक्त त्याला स्वीकारायचे आणि आपल्या दैनंदिन वापरात घ्यायचे. मुद्दा लक्षात आला. हे सगळं कोणत्या माध्यमातून, कुठल्या सुवर्ण मध्याला धरून केलेलं आहे, तर तुमच्या जन्म नक्षत्र गोचर प्रमाणे. प्रत्येक नक्षत्राची जी जन्म नक्षत्र गोचर येते बघा, जन्म नक्षत्र गोचरीमध्ये 9च भाग आहेत फक्त. 27 नक्षत्र आहेत की नाही, त्या 27 पैकी 9 ग्रह झाले, म्हणजे एका ग्रहाला 3 नक्षत्र, म्हणजे 27 नक्षत्र आले त्याच्यामध्ये. अशा 9 भागांमध्ये 9 कॉम्बिनेशन्स तयार झालेली आहेत जन्म नक्षत्र गोचरीची. आणि त्या नवामध्येच कोण ना कोण, म्हणजे आपण प्रत्येकजण त्या कुठल्या तरी एका नवामध्येच मोडतो. किती छान ते, सुटसुटीत आहे की नाही. काही करायचं नाही आपल्याला, काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. कुंडलीमधल्या ग्रहस्थितीनुसार आत्ताच्या वर्तमान ग्रह गोचर स्थितीचा जो परिणाम घडणार आहे तो घडणारच आहे.
त्याला आपल्याला साध्य करावंच लागणार आहे. ते साध्य करण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःचं संरक्षण कवच फक्त आपल्याला धारण करायचं आहे, त्या जन्म नक्षत्र गोचर पद्धतीच्या माध्यमातून. आलं लक्षात? खूप सुंदर आणि खूप महत्वाची आहे जन्म नक्षत्र गोचरी. आणि ही जन्म नक्षत्र गोचरी फापट पसारा करत नाही, तर तुमच्याच कुंडलीला सहाय्यक ठरणारी आहे. तुमच्याच कुंडलीच्या ग्रहस्थितीला अनुसरून तुम्हाला सहाय्यक ठरणारी जन्म नक्षत्र गोचरी आहे. त्याच्यातली सहाय्यकता निवडा. ही जी अशुभता 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 म्हणून जे डोक्यात भरून घेतो ना आपण, किंवा तुमच्या डोक्यात भरलेलं आहे, जी दडपण तुम्हाला दिलेलं आहे, भीती भरलेली आहे डोक्यामध्ये अशुभतेची, दोषाची, ती काढून टाका. त्याचा काही उपयोग नाही आहे. भोगायचंच आहे ना हो तुम्हाला. जसं शुभ भोगता तसं अशुभ देखील भोगायचंच आहे की नाही. मग ज्याला भोगायचंच आहे, जे टळणार नाहीये, त्याला सामोरे जाताना स्वतःला सक्षम करण्यासाठी जे कुंडलीचंच सहाय्य आपल्याला मिळतंय, ज्योतिषीय शास्त्राचं सहाय्य मिळतंय तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीच्या माध्यमातून. किती महत्वाचं आहे मग ते. सहज सोप्या पद्धतीने ते मांडण्यात आले ना. मुद्दा लक्षात येतोय? जन्म नक्षत्र गोचर का महत्वाची आहे विचार करा, आणि त्या जन्म गोचरीला तुम्ही आपलंसं करा, जाणून घ्या, समजून घ्या, आणि त्या पद्धतीनेच आपलं प्राप्त आयुष्य, प्राप्त जीवन, घर, संसार, प्रपंच त्या पद्धतीने योग्य पद्धतीने अगदी सकारात्मक दृष्टीने तुम्ही सुदृढ राखा, संपन्नताकारक राखा, यशस्वीपणे ते हाताळा. आणि ही सगळी सकारात्मक भूमिका तुमची तयार होण्यासाठी जी ऊर्जा तुम्हाला गरजेची ठरते ना, तीच ऊर्जा आपल्याला दिव्य ऊर्जाच्या जन्म नक्षत्र तेलार्कामधून प्राप्त होत असते. लक्षात? विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हेच माहितीचे व्हिडिओ जास्तीत जास्त वेगवेगळ्या माध्यमांवरती शेअर करा, जेणेकरून तुमचं प्रबोधन झाल्यानंतर हेच प्रबोधन इतरांचं देखील होऊन जाईल. लक्षात? एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, आपण म्हणतोच ना. थांबू इथे. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये विषय घेऊन येऊ, नवीन विषय. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतो.